या हवा या नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे SRS व्लॉग्समध्ये. तर मित्रांनो, मी आलो आहे आता सध्या अमरावती जिल्ह्यामध्ये. काल रात्री आम्ही अमरावती सुपरफास्ट एक्सप्रेस पकडून अमरावती स्टेशनला पोहोचलो आणि तिकडून आम्ही ओळखीच्या ठिकाणी आलेलो आहे. इथून आम्हाला जायचं आहे रिद्धपूरला आणि मी आलो आहे माझ्या फॅमिलीसोबत देवस्थानं करायला. आमचा महानुभाव पंत आहे, त्यांचे देवस्थान आहे इकडं भरपूर रिद्धपूरला. त्याच्यामुळे तिकडे जाऊन ते देवस्थानं बघून तुम्हाला थोडे व्हिडिओज मी दाखवेल. तिकडे आहे तिकडं भरपूर मित्रांनो बंगलो, रो हाऊसेस आहे. इकडे हा बिल्डिंगचा प्रोजेक्ट आहे, बट भरपूर रो हाऊसेस आहे. आणि या एरियाचं नाव आहे अमरावती नवसारी, म्हणजे अमरावती स्टेशनपासून 4-5 किलोमीटरवरती आहे. आता आम्ही थोडं रिद्धपूर साईडला जाणार आहे. तिथं मे बी थोडंसं गाव साईड येते. बघूया, जे पण आहे बघायला खूप मजा येईल. एक्सप्लोअर करूया. मी रिद्धपूरला पोचलेलो आहेत आणि मी एका मठामध्ये, महानुभाव पंताच्या मठामध्ये थांबलेलो आहे. आणि इकडं आसपास या गावामध्ये भरपूर मठ आहेत. टोटल रिद्धपूर या स्थानावरती 156 महानुभाव पंताचे मठ आहेत. तर सगळे तर नाही पॉसिबल होणार, कारण की आम्ही 2च दिवस थांबतोय. तर जेवढे होईल तेवढे आम्ही दर्शन घ्यायचा प्रयत्न करू. पूर्ण गावामध्ये जिथं बघू तिकडं आपल्याला मंदिरं दिसतील, मठ दिसतील आपल्याला. तर मित्रांनो, चक्रधर स्वामीचे 5 अवतार आहेत. त्याच्यामधला बडोद, हां, चक्रधर स्वामीचा बडोद शहरात झाला आणि गोविंद प्रभूंचा इकडे झाला, रिद्धपूरमध्ये झाला. तर मित्रांनो, जस्ट जेवण झालेलं आहे आणि राजमठमध्ये आम्ही दर्शन घेतले विडा व्हायला. आणि आता मी या गावाचा एक ड्रोन शॉट दाखवतो तुम्हाला. भरपूर मंदिर आहेत आपले, चक्रधर स्वामींची भरपूर मठ आणि मंदिरात आहेत तिकडं. मी एक ड्रोन शॉटने तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो या गावाचा. तर अजून एका स्थानावर आलो आहे आम्ही. ही आहे सासू सोनाची विहीर. या जागेला बोलतात सासू सोनाची विहीर. सासू सोनाची विहीर. दाबेळी आणि तळेगाव हे असे गाव आम्ही करत चाललोय आता. रिद्धपूरमध्येच आहे. रिद्धपूरपासून हे पुढं छोटी छोटी जी गाव आहेत, दाबेळी आणि तळेगाव, तर तिकडं पण देवस्थान आहेत महानुभाव पंताचे.
नमस्कार मित्रांनो, हा दुसरा दिवस आहे आणि आम्ही रिद्धपूरमध्ये थांबलेलो आहे. काल बऱ्याचपैकी आम्ही देवस्थानं केली. तर मी ज्या आश्रमात थांबलो आहे त्याचा तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो. खूप छान घर आहे आणि ते ताईंनी खूप मदत केली, खूप आश्रमांबद्दल सांगितलं. बरेच जेवढे मठ आहेत आसपासचे आणि लांब लांबचे ते सगळे मठ त्या ताईंनी सांगितलं आम्हाला. तुम्हाला थोडा एक ड्रोन शॉट दाखवतो इकडून. आणि आज सुद्धा आम्ही थोडेसे मठ करणार आहेत देवस्थानी जे लांब लांबचे आहेत. ती लिस्ट करून मग आमची परत ट्रेन आहे अमरावतीला जाणार. आम्ही अमरावती जंक्शनला तिकडून ट्रेन पकडून परत मुंबईला आम्ही रिटर्न जाणार आहे. आजचं आमचं पहिलं स्थान जालनापूर. नानोरी, बोरजाई, बोरज, मालंदेई स्थान, गोविंद प्रभू तुळजाई, चला आलो आम्ही आमच्या स्थानावरती जिथं आम्ही मुक्काम थांबलो होतो. श्री प्रभूच्या दर्शनासी, श्री प्रभूच्या दर्शनासी, मला जायचं रितपुरकाशी, श्री प्रभूच्या दर्शनासी. गाव नाही शिव नाही, गाव नाही शिव नाही, हिंदू देश देशी, हिंदू देश देशी. मी आहे राजमठाचा रहिवासी, मी आहे राजमठाचा रहिवासी. मला जायचं रितपुरकाशी, श्री प्रभूच्या दर्शनाशी. मित्रांनो, आम्ही इकडे थांबलो होतो या ठिकाणी आणि हे ताई होते, ह्यांनी खूप आमची मदत केली. इकडे आम्ही थांबलो होतो यांच्या इकडं. तर तुम्ही पण कधी आला तर इकडे राजमठ आहे आणि राजमठच्या समोरच हे आहे. तुम्ही नाव वाचून घ्या आणि इकडं ताईंचा आशीर्वाद घ्या आणि इकडे तुम्ही थांबू शकतात ताईंकडे. रिद्धपूरला स्थानपोथीमध्ये 350 स्थानाची नोंद आहे. 350 स्थानं. परंतु आमचं दुर्दैव असं आहे की आज 350 स्थानं नाही आहेत, 160च आहेत. आणि हे 160 स्थानंसुद्धा आमच्याच्याने होत नाही. कारण कोणाच्या घरात आहे, कोणाच्या शेतात आहे, कोणाच्या वाडीत आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळे 160 स्थानंसुद्धा होत नाही. परंतु जेव्हा 350 स्थानं होते, जेव्हा स्थान निर्मिती झाली तेव्हा 350 स्थानं होते, तेव्हा इथे एक छोटं स्थान होतं. या ठिकाणी श्री प्रभू बाबांनी एका राजपुताचा क्रोधहरण केला होता. क्रोधहरण लिहायचं स्थान होतं या ठिकाणी. आणि या स्थानाला धरून एक आचार्य राहायचे महात्मा. त्यांनी असा एक संकल्प केला की मी दररोज मरेपर्यंत 350 स्थान नमस केल्याशिवाय अन्न उदक घेणार नाही. त्याप्रमाणे ते दररोज 350 स्थानं करायचे आणि इथे येऊन अन्न उदक घ्यायचे. पण म्हातारपण आलं. मग म्हातारपणामध्ये एका दिवसात 350 स्थानं होत नव्हते, 2 दिवस लागायचे. तर 2 दिवस बिना अन्न पाण्याचे राहायचे. आता म्हातारपण एका ठिकाणी थोडंच राहतं, ते वाढत जातं. मग आता 2 दिवसाच्या ऐवजी 3 दिवस लागायला लागले त्यांना पूर्ण स्थानं करायसाठी. तर 3 दिवस बिना अन्न पाण्याचे राहायचे. कारण त्यांचा संकल्पच तसा होता की जोपर्यंत पूर्ण स्थानं मी नमस्कारत नाही तोपर्यंत
जेवण करणार नाही. आता काय झालं की इकडे वय वाढत गेलं, त्याच्यामुळे इकडे दिवस वाढत गेले आणि ह्या दोन्ही गोष्टीमध्ये जेवणाचा कालावधी वाढत गेला. अशी गोष्ट हे 6-7 दिवसापर्यंत गेली, असे क्रूश होऊन गेले. तो एक जीव कणवेचा असल्यामुळं श्री प्रभू बाबांना त्यांची कणव आली आणि त्यांना सूचित जाणवलं की तू एका चक्रामध्ये 350 स्थानाचे विशेष गोळा कर आणि या ठिकाणी त्याची बांधणी कर, आणि तू जर असं करशील आणि एकाच ठिकाणी स्थान दर्शन करशील तर मी तुला 350 स्थानाचं दर्शन एकाच ठिकाणी देईल, असं श्री प्रभू बाबांनी त्याला सूचिकाद्वारे सूचित केलं. त्याप्रमाणे त्यांनी 350 स्थानाचे विशेष गोळा केले आणि या ठिकाणी त्याची बांधणी केली. आधी एक छोटा ओटा होता, त्यानंतर मोठा ओटा झाला. तेव्हापासून याला सर्वतीर्थ म्हणतात. आणि ते एकाच ठिकाणी स्थानदर्शन करायचे. त्यांना श्री प्रभू बाबाच्या कृपाप्रसादाने 350 स्थानाचं दर्शन एकाच ठिकाणी व्हायचं आणि लगेच ते अन्नोदक घ्यायचे. असं हे स्थानाची या ठिकाणची महिमा आहे. आता या ठिकाणी आपण 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या की रिद्धपूरला आल्यानंतर जास्तीत जास्त स्थानदर्शन करायचं. एखाद दुसरं आजूबाजूचं राहिलं तर चालेल, परंतु हेच सुटायला नको. हे राजमठाच्या पाठची जागा आहे, ते जे बाबा बोलत होते, तर इकडे नक्की यावं तुम्ही.